आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक चुकीचा असंविधानिक स्वरूपाचा निर्णय देऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलं आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक, नंतर विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे। अशा वेळेस सातत्याने 17/2/2023 रोजी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येत आहे। आज 4 तारखेला सिनियर काउन्सिल देवदत्त कामत आणि ॲडव्होकेट रवी अडसुरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे ही केस मेन्शन केली की अर्जंटली याचे हिअरिंग घ्यावं आणि लवकरात लवकर हा निकाल लागणं आवश्यक आहे अशा स्वरूपाची मागणी केली। परंतु न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी सांगितलं की जे रेग्युलर बेंच आहे त्याच्यासमोरच नियमितपणे ही केस लागेल आणि त्यामुळे 14 जुलै ही तारीख सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की करण्यात आलेली आहे, ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल। महत्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार केवळ सिम्बॉलबद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव वापरता आलं पाहिजे, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरता आलं पाहिजे आणि 2 आडव्या शंकूंचा असलेला भगवा ध्वज जो आहे तो सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहेत। डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे। एकनाथ शिंदे या गटाचे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी याच्यात करण्यात आलेली आहे। 14 जुलैला नियमित न्यायपीठासमोर हे प्रकरण लागेल आणि त्या दिवशी याच्यावर युक्तिवाद होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।